राज्यात सध्या मान्सून सक्रिय झाल्याची सद्यस्थिती आहे। एकंदरीतच हवामान विभागाने 3 ते 4 दिवसांचा रेड अलर्ट देखील दिलेला आहे। आपल्यासोबत भारतीय हवामान विभागाचे पुणे विभागाचे प्रमुख SD सानप सर आहेत। सर काय सांगाल, खरं तर 3-4 दिवसाचा रेड अलर्ट देण्यात आला। रेड अलर्ट हा कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांसाठी दिला गेलेला आहे। उर्वरित महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो। पण रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट जे आहेत ते घाटमाथे आणि कोकण किनारपट्टीला दिले गेलेले आहेत। त्याचबरोबर विदर्भातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे आणि येणाऱ्या 4 दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। सर, एकंदरीत जून महिन्यामध्ये अगदी कमी प्रमाणात पाऊस झाला। आता 3 ते 4 दिवसापासून चांगला पाऊस येण्यास सुरुवात झाली। त्या पावसाची भरून निघेल असं वाटतं। जूनमध्ये नक्कीच सरासरीच्या फक्त 53% इतकाच पाऊस पडलेला आहे महाराष्ट्राचा जर पूर्ण विचार कराल तर, आणि पूर्ण देशाचा जर विचार कराल तर 40% आपल्याला पाऊस पडलेला दिसून आलेला आहे। तर आता एकंदरीत जर बघितलं तर म्हणजे 40% तूट होते असं म्हणता येईल, आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये चांगलं, जसं मी सांगितलं, चांगल्या पावसाची शक्यता आहे। जूनमध्ये कमी पाऊस पडण्याचे मुख्य कारण म्हणजे की कोणतीही सिस्टम ॲक्टिव्ह नव्हती, त्याचबरोबर MJO मॅडम ज्युलियन ऑसिलेशन ज्याला आपण म्हणतो ते फेवरेबल फेजमध्ये नव्हतं, आणि मान्सूनचे वारे खूप वीक होते। या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये कमी पाऊस पडलेला आपल्याला दिसून आला। मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय की मान्सूनचे वारे परत सक्रिय झालेले आहेत। महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस पडतोय, आणि आत्ताची जर परिस्थिती बघितली तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र बनलेलं आहे, आणि ज्यावेळी कमी दाबाचं क्षेत्र बनतं त्यावेळी मान्सूनचे वारे स्ट्रॉंग होतात आणि कोकण किनारपट्टीबरोबरच घाटमाथ्यांवर आणि इंटेरियर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची नोंद होताना दिसते, आणि तसंच आपल्याला होताना दिसतंय। आता तूट भरून येईल की नाही याचा जर विचार आपण डिस्कशन केलं तर तूट काही प्रमाणामध्ये त्यामध्ये घट दिसून येईल तुटीमध्ये, परंतु ती तूट भरेलच की नाही हे येणाऱ्या काही दिवसांच्या पावसावर अवलंबून असेल। सर, एकंदरीत जो आता 3-4 दिवसाचा रेड अलर्ट दिला, थोडक्यात नकाशावरून आपण दाखवू शकतो की कशा पद्धतीने। येस, आता इथं जर बघितलं तर कोकण किनारपट्टीला आपण बघू शकतो की जास्त ढग निर्मिती आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे मान्सूनचे जे वारे आहेत खूप स्ट्रॉंग आपण बघतोय, नैऋत्य मोसमी वारे, आणि त्यामुळे ढग निर्मिती सुद्धा जास्त आहे, आणि त्यामुळं कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर जास्त पावसाची शक्यता आहे। विदर्भातील जसं मी सांगितलं की काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, त्याचं कारण म्हणजे इथे सुद्धा एक शेअर झोन आपण ज्याला ट्रफ असं म्हणतो, ईस्ट वेस्ट ट्रफ, त्यामुळे सुद्धा इथं जास्त पावसाची शक्यता आहे, आणि अशी कंडिशन्स येणारे 4 ते 5 दिवस राहील, आणि त्यानंतर हळूहळू त्याची जी तीव्रता आहे ती कमी होईल। नक्कीच हे पुणे विभागाचे हवामान प्रमुख SD सानप सर आहेत। नक्कीच येणाऱ्या 3 ते 4 दिवसात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल असं देखील त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन विकी सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।